सर्वसामान्यांसाठी बातमी महत्त्वाची। लाडक्या लालपरीचं आता रुपडं पालटणार आहे। एसटीच्या ताफ्यामध्ये राजमाता जिजाऊ बसची एंट्री झाली आहे आणि एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 3000 नव्या बसेस दाखल झाल्यात। काही वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या एसटी बसेसचं लोकार्पण होणार आहे। तर या नवीन बसेस आहेत राजमाता जिजाऊ असं या बसचं नाव आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या एसटी बसचं आता लोकार्पण होणार आहे। लालपरी ज्याला आपण म्हणत होतो तिनं आता रुपडं बदललंय आणि ही लालपरी आता अशी दिसणार आहे। तिच्यातली अंतर्गत जी रचना आहे ती अशा प्रकारे करण्यात आली। अत्याधुनिक अशी ही बस असणार आहे लालपरी। काही वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। आता राजमाता जिजाऊ यांच्या नावानं 3000 बस एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे। राजमाता जिजाऊ या बसचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर ही स्मार्ट बस म्हणून ओळखली जाणार आहे, कारण या बसमध्ये GPS यंत्रणा सुद्धा आहे। बसचं थेट लोकेशन प्रवाशांना ट्रॅक करता येणार आहे। सोबतच या बसमध्ये एकूण 4 CCTV कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून या प्रवाशांच्या म्हणजे जेव्हा प्रवासी प्रवास करत असतील तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती CCTVची नजर असणार आहे। सोबतच आतमध्ये एक अलार्मसुद्धा आहे। अनुचित प्रकार जर घडल्यास त्या ठिकाणी तो अलार्मसुद्धा वाजेल आणि त्या ठिकाणी तात्काळ मदत जी आहे ती पोहोचवली जाणार आहे। एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत आतापर्यंत अनेक बस आपण पाहिले, ही बस का वेगळी ठरते तर या बसमध्ये आता CCTV कॅमेरे असणार आहे, GPS यंत्रणा असणार आहे। सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बस 3x2ची आसन व्यवस्था जी आहे ती प्रवाशांना पुरवणार आहे। आपल्याला माहिती आहे की बसमध्ये गर्दी झाल्यानंतर प्रवासी हे उभा राहून प्रवास करत असतात, तर त्यांना सुद्धा नीट उभा राहून प्रवास करता यावा अशी व्यवस्था जी आहे या बसमध्ये करण्यात आलेली आहे। आता आजपासून ही बस प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। 3000 स्मार्ट बस राजमाता जिजाऊ या नावानं प्रवाशांना आजपासून सुविधा पुरवणार आहे। खरं तर आपण पाहू शकतो ही बस पूर्णपणे सज्ज आहे। काही वेळात लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या बसचं उद्घाटन केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।